नाशिक शहर पोलिसांनी एका तोतया पोलिसाला अटक केली असून तो आपल्या पोलीस उपनिरीक्षक पत्नीच्या गणवेशाचा वापर करून अनेकांना फसवत होता। सागर दिगंबर पवार राहणार नाशिक असं या तोतयाचं नाव असून तो गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली। सागर पवार हा आपल्या पत्नीच्या पोलीस गणवेशाचा गैरवापर करून स्वतःला पोलीस उपनिरीक्षक भासवत असे। या माध्यमातून त्याने नाशिक शहरासह अनेक ठिकाणी अनेकांना गंडा घातला होता। विशेषतः महिलांची फसवणूक करण्यात तो आघाडीवर होता आणि याची सुरुवात त्याने आपल्याच घरातून पत्नीच्या गणवेशाचा गैरवापर करून केली होती। पोलीस असल्याची बतावणी करून तो नोकरी मिळवून देण्याचा किंवा गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याचा आमिष दाखवून पैसे उकळत असे। तसेच पोलीस दलात ओळख असल्याचं सांगून तो विविध ठिकाणी वावरत होता। 9 महिन्यापासून सागर पवार हा फरार होता। अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित सागरला शिताफीने अटक केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या अटकेमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे। पोलीस स्टेशन येथे महिला